वाशिम जिल्ह्यात सलग जर बघितलं तर नवव्या दिवशीही डिझेलसाठी तुटवडा जाणवत असल्याचं चित्र आहे। सध्या बघितलं तर नवव्या दिवशीही शेतकऱ्यांनी आपल्या कॅना घेऊन मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपासमोर रांगा लावल्या आहेत। मी सध्या वाशिम शहरातील जे दक्षता पेट्रोल पंप या ठिकाणी आहे, या ठिकाणी जर बघू शकतो आपण 200 ते 300 मीटरच्या जवळपास या कॅना लागलेल्या दिसून येतात। जवळपास शेतकरी आज रात्रपासून इथं तात्काळ थांबलेला आहे। काही शेतकरी जर बघितलं तर दुसऱ्या पेट्रोल पंपावरून या पेट्रोल पंपावर आलेले आहे, कारण की शेतकऱ्यांना डिझेल महत्वाचं आहे। कारण की मशागतीचे शेतकऱ्यासाठी दिवस येतात, खरीप हंगाम जवळ आलेले शेतकरी काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। दादा, काय परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती म्हणजे आज सांगायचे झाल्यास शेतकऱ्याचे बेहाल या वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतच आहेत। प्रत्येक पेट्रोल पंपावर कुठेतरी वाद शेतकऱ्यामध्ये होत आहेत। आणि मी काल 4 वाजतापासून माऊली पेट्रोल पंप वाशिम या ठिकाणी 4 वाजता आलो होतो। रात्री 12 वाजेपर्यंत मी रांगेत उभा राहिलो। माझ्या समोर थोड्या 5-10 कॅनी राहिल्या की तिथं मालकाने सांगितलं की डिझेल आमच्या संपलेला आहे। तर त्याच्यानंतर मी 1 वाजता रात्री आपल्या दक्षता पेट्रोल पंपावर आलो आणि रात्री 1 वाजतापासून आता 7 वाजा लागले, मी इथे रात्रभर इथं रात काढली। इथं कुठली सोय नाही, पाणी नाही, चहा नाही, काय नाही। तरी या शेतकऱ्या सर्वांचे बेहाल होत आहेत आणि दिवस थोडे राहिले आहेत। शेतीचे मशागती करण्यासाठी शेतकऱ्याला डिझेल लागत आहे। तर माझी या जिल्हा प्रशासनाला एक विनंती राहील आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर कुठेतरी शेतकऱ्यासाठी ठाम निर्णय घ्यावा आणि जे जिल्ह्यामध्ये काही लोक स्टॉक करत आहेत त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी विनंती राहील। मला एक सांगा, सध्या जिल्हा प्रशासनाने एक म्हणजे कागदपत्र नवीन नियमावली काढली, कागदपत्र घेऊनच त्यांना डिझेल देण्यात आले? नाही, शासनाच्या जे जिल्हा प्रशासन आहे त्याने हा जे निर्णय घेतलेला आहे चांगला आहे, मी त्याबद्दल स्वागत करतो। पण शेतकऱ्याला आजचा दिवस आता रात्रीपासून शेतकरी जे रांगीत लागलेले आहेत ते मग आणायची कुठून? म्हणजे आता ते रांगीत आहेत, ते जर घरी जातील तर त्याचा नंबर इथं कट होईल, मग ते त्याचं करायचं काय? तर आजच्या दिवस चालू द्यावं आणि कॅनीमध्ये द्यावं आणि एवढंच बोलतो आणि थांबतो। नक्कीच मला म्हणजे शेतकऱ्याचं एकच मत आहे की बस रात्री 12 वाजतापासून या ठिकाणी पेट्रोल पंपावर इथं तात्काळ थांबलेले आहे आणि नंबर लावण्याच्या तयारीत आहेत। मात्र शेतकऱ्यांना आता जर नवीन नियमाने माहीतच नाही आणि शेतकऱ्यांना आता या नंबर सोडून डबल पुन्हा कोणते डॉक्युमेंट कसे आणावं आणि कागदपत्र कसे सादर करावं हे एक प्रश्न पडला आहे। आणि विशेष म्हणजे बघितलं तर मागील 9 दिवसापासून शेतकऱ्याचे या पेट्रोल पंपावर त्या पेट्रोल हाल होत असल्याचं चित्र आहे। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।